माजी खासदार नवनीत राणांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली. या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अज्ञात व्यक्तीविरोधात राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेनेच्या नगरसेवकांचा पंचतारांकित हॉटेलमधील व्हिडिओ सध्या समोर आलाय. नगरसेवक एकमेकांशी संवाद सुद्धा साधत असल्याचं समोर आलं. नगरसेवकांचा व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या हाती लागला. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार नाहीत असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत. बारामती परिवर्तन आघाडीची स्थापना करण्यात आली असून हाके बारामती जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहेत. भारतातले 100% मुसलमान हे हिंदूच आहेत असं वादग्रस्त वक्तव्य हिंदू धर्म जागृती सभेमध्ये कालीचरण महाराज यांनी केलंय. राजकारण्यांच्या हिंदुत्वावरही कालीचरण महाराज घसरले. महायुतीच्या नेत्यांशी मंगळवारी एक बैठक पार पडणार आहे. मनपातील सत्ता स्थापनेसाठी चर्चा होणार असून बैठकीला प्रभाकर शिंदे, पराग अळवणी हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. कोल्हापुरात महापौर पदावरून काँग्रेस शिवसेना एकत्रित येण्याची शक्यता आहे असं वक्तव्य सतेज पाटील यांनी केलंय. सतेज पाटलांच्या वक्तव्यावरून पुन्हा चर्चांना उधाण आलंय. नाशिक महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करणाऱ्या मनसेचा एकमेव नगरसेवक विजयी झालाय. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 13 मधून मनसेच्या उमेदवार मयुरी पवार यांचा विजय झाला असून पक्षाची ताकद सुद्धा कमी झाली असली तरी सुद्धा पुन्हा संघटना बांधून पक्ष वाढवणार असल्याचं मयुरी पवार यांनी म्हटलंय. रायगडच्या निजामपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेच्या उमेदवारांना जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. निजामपूर इथं माणगाव दरम्यान रॅली सुद्धा काढण्यात आली असून रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रमेश मोरे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार. जिथे युतीमध्ये लढलो तिथेच महायुतीचाच महापौर होणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्याला मनसेचा विरोध आहे. मुंबईमध्ये बिहार भवन बांधू देणार नाही असं वक्तव्य यशवंत किल्लेदार यांनी केलं आहे. रायगडमध्ये शिवसेनेनं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. किल्ले रायगडावर विधिवत पूजा करून प्रचाराला प्रारंभ केला असून यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्या पत्नी सुषमा गोगावले या सुद्धा उपस्थित होत्या. सिंधुदुर्गात परिषद पंचायत निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना एकत्रित असून महायुती जाहीर होताच नाराजी नाट्य सुरू झाले. भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राजीनामे दिलेले. जुन्नर तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींसह ठाकरे गटाची आघाडी आहे. परिषद आणि पंचायत निवडणुकीमध्ये पवार आणि ठाकरे एकत्रित आलेत. दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ आणि ठाकरे मशाल चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालावरती एमआयएमनं संशय व्यक्त केला आहे. या निकालाची चौकशी व्हावी अशी मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी केली आहे. तर सोलापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एमआयएम स्वबळावर लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आमच्यासोबत सत्तेत आले तर आनंदच आहे असं वक्तव्य भाजपच्या सुनील केदार यांनी केलंय. मात्र या संदर्भामध्ये भाजपच्या वरिष्ठ पातळीवरती निर्णय होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. प्रशांत जगतापांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रशांत जगताप यांचं अभिनंदन केलं. प्रशांत जगताप यांनी कोंढवा आणि वानवडी परिसरातून एकूण 5 नगरसेवक निवडून आणले. छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे पक्षाच्या विजयी उमेदवारांचा अंबादास दानवे यांनी सत्कार केला. नगरसेवक राशीद मामू यांच्यासह सर्व नगरसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भांडूपमधून अपक्ष निवडणूक लढवलेल्या मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माझगावकर यांनी संदीप देशपांडेंची भेट घेतली. अनिशा माझगावकर यांनी इच्छुक असलेली जागा ठाकरे गटाला मिळाली होती. त्यामुळे आता अनिशा माझगावकर यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत बुधवारी अंतिम सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठ सलग 2 दिवस या प्रकरणाचा युक्तिवाद ऐकून घेणार आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये महापौर पदाची सोडत आरक्षण निघणारे 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता ही सोडत काढली जाईल। सोडत प्रक्रिया मंत्रालयातील सभागृहामध्ये होणार आहे। नगरविकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडेल। अमरावती महानगरपालिकेमध्ये नवनीत राणांमुळे भाजपचे अनेक उमेदवार पराभूत झाले। त्यामुळे राणांचे निलंबन करा अशी मागणीचं पत्र फडणवीसांना देण्यात आलंय। मात्र आता पराभूत उमेदवारांनी घुमजाव केलाय। आम्ही पत्रावरती सही केली नसल्याचा दावाच त्यांनी केलाय। सोबतच राणांच्या समर्थनार्थ व्हिडिओ सुद्धा जारी करण्यात आले। पुण्यामध्ये ईव्हीएम विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलंय। अनेक प्रभागामध्ये कमी मतदान झाल्यानं ईव्हीएम विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळी पदाधिकाऱ्यांनी मशीनची होळी करत काही ईव्हीएम मशीन सुद्धा हातोड्यानं फोडलेल्या आहेत।